नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। शेतकरी कर्जमुक्तीबद्दल नुकताच मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार समारंभ भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या पुढाकाराने संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ऐतिहासिक ठरलेल्या कर्जमुक्ती निर्णयाबद्दल नुकतेच मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला। भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार अनिल बोंडे, प्रदेश सरचिटणीस संजय कुटे, महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अनेक आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि राज्यभरातून आलेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी हितासाठी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या निर्णयाबद्दल आभार व्यक्त केले। या सत्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून शेतकरी तसेच किसान मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशामध्ये एकमेव असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांच्या कार्यकाळामध्ये सलग 2 वेळा महाराष्ट्राला कर्जमुक्ती दिली। अशा आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय देवाभाऊंचं आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। खरं तर हा एक ऐतिहासिक निर्णय आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये कुठलंही आगमाग इलेक्शन नसताना खऱ्या अर्थाने शब्दाला पक्के असणारे आपले नेते आदरणीय देवेंद्रजींनी ऐतिहासिक अशी कर्जमुक्ती योजना दिली। गेल्या अधिवेशनामध्ये या कर्जमुक्ती योजनेचा घोषणा केली, जवळपास 36,000 कोटीची कर्जमुक्ती योजना। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काही 1-2 त्रुटी होत्या। आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक आमचे आमदार महोदय, आम्ही किसान मोर्चाच्या वतीनं आदरणीय देवाभाऊंना सांगितलं की या त्रुटी जर आपण हटवल्या तर निश्चितपणे अजून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भलं होईल। आणि कालच्या अधिवेशनामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी त्या दोन्ही त्रुटी हटवल्या आणि संबंध महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालेली आपल्याला बघायला मिळते। जी 36,000 कोटीची कर्जमाफी होती त्यामुळे ॲडिशनल करून जवळपास 42,000 कोटी रुपये हे संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आदरणीय देवेंद्रजी आपल्या सगळ्यांना देत आहेत। खऱ्या अर्थानं सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये टाळ्या वाजून देवेंद्रजींचं स्वागत केलं पाहिजे। असा नेता, द्रष्टा नेता हा महाराष्ट्राला लाभलेला आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं महिलांना सन्मान आहे, खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सन्मान आहे, युवकांना सन्मान आहे। हा सन्मान पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी म्हणून, शेतकरी म्हणून इथून पुढच्या काळामध्ये देवेंद्र भाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो। मी जीवनामध्ये फार कमी सत्कार स्वीकारतो, शक्यतोवर सत्कारांपासून दूर राहतो। पण ज्यावेळी किसान मोर्चाने आम्हाला सत्कार करायचा आहे असं सांगितलं त्यावेळी मला एक संधी दिसली की या निमित्ताने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद करता येईल, 2 गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील आणि म्हणून मी हा सत्कार स्वीकारला। आणि मी विचारलं कुठे घेणार, म्हणाले आम्हाला मुंबईला घ्यायचं आहे। अरे मी म्हटलं तुम्ही शेतकऱ्यांचा कार्यक्रम घेताय आणि मुंबईला घेताय, तुम्हाला घ्यायचा असेल तर कुठल्या तरी विभागात घेऊया। पण आमचे अध्यक्ष आणि संजय कुटेजी यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण हा सत्कार मुंबईमध्येच करायचा आहे। मी त्यांना हो म्हटलं आणि आज हा सत्कार आपण केला। मी अतिशय विनम्रपणे हा सत्कार माझ्या वतीनं, ज्यांनी मला या संपूर्ण कार्यात मदत केली ते माझे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुनेत्राताई पवार, आमचे कृषी मंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं
आपला हा सत्कार मी या ठिकाणी स्वीकारतोय.